मी अविल बोरकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा या संस्थेचा सचिव आहे. गेल्या 35 वर्षामध्ये या क्षेत्रात काम करताना अनेक समस्यापैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे नैसर्गिक संसाधनाची मानवाने पाहिजे त्या प्रमाणात त्यांचं संवर्धन, संगोपन न करता विविध प्रयोग दाखवून, वेगवेगळे तंत्रज्ञान आणून नैसर्गिक संसाधनाला आता धोक्यात आणले. त्याचा परिणाम आता आपल्याला हवामानाच्या बदलाचा सारं जग आपल्याला अ, संकटात आलेला दिसतो आहे. अ, आपल्या महत्त्वाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संबंध सरळ शेतीशी आहे. शेती आपल्या अनेक गरजा आणि भागवत असतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ह्या संपूर्ण गरजा ह्या शेती व्यवसायामधून अनेक काळापासून चालत आलेल्या आहेत. आत्ता मात्र एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की काही फळे, पिके आता दुर्मिळ झालेली आहेत. त्यांच्या या अन्न घटकापासून चविष्ट अन्न पदार्थ बनवण्याची पद्धती विस्मरणात गेली आहे. त्यांचा थेट परिणाम पोषण मूल्याने समृद्ध असलेल्या ग्रामीण कृषी जैवविविधतेवर होत आहे. कोरडवाहू भागात उत्पादन क्षमतेत शाश्वत वाढ घडवून आणण्यासाठी आणि खात्रीशीर उपजीविका निर्माण करण्यासाठी लोकसहभागावर आधारित पाणलोट विकास प्रकल्प राबवण्याबरोबर एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्या परिणाम अभ्यास केला तर असे लक्षात येते की शेती पद्धतीमध्ये पुनर्रचनेची गरज जाणवत आहे. शेती एक व्यवसाय आणि जीवन पद्धती म्हणून थेट निसर्गावर अवलंबून आहे. ज्यावर शेती अवलंबून आहे अशा पायाभूत स्रोताची हानी झाली तर शेतीवर अवलंबून असलेल्या उपजीविकावर साहजिकच विपरीत परिणाम होताना दिसत आहे. जमिनीची धूप होते, शेतजमिनीचे सारपट होतात, पोषक घटकाचे प्रमाण कमी होत आहेत, जमिनीचा कस कमी होतो, वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले व स्थानिक वातावरणाशी पूरक बियाणे नामशेष होत आहेत. कृषी जैवविविधता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या सर्व बाबीचा परिणाम लहान शेतकरी, कोरडवाहू शेतकरी तसेच महिलांच्या अन्नसुरक्षा व पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या यामध्ये शेती व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा एक कणा म्हणजे बियाणे आहे. या बियाणाला आपण अ, उत्पादन वाढीच्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही स्थानिक बियाणाकडे दुर्लक्ष करून आम्ही नवीन नवीन बियाणे आपण आणलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला आता प्रत्यक्ष दिसत. स्वावलंबनाचे महत्त्व का द्यायचे या विषयावर बोलताना मला असं वाटते की जगामध्ये 2.5% भूभागातच प्रमाणित प्रजातीचे 6.8% प्रजाती भारतात आपल्याला पाहायला मिळतात. कृषी जैविकता व अन्न उत्पादनाचा महत्त्वाचा आधार आहे. हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्याची कृषी जैवविविधता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. पण आजच्या कृषी व्यवस्थेत ती धोक्याच्या छायेत आहेत. ही बाब फार गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. बियाणे एकमेकांना आदान-प्रदान करण्याची व्यवस्था संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोषण, अन्नसुरक्षा, विविधता
संगोपन व ग्रामीण रोजगाराशी त्याचा सरळ सहसंबंध आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी निसर्गातील परंपरागत सिंचन पद्धतीने निरीक्षण करून स्वतः बियाणाच्या नवीन नवीन जाती तयार केलेल्या आहेत. प्रयोगशीलतेतून जास्त उत्पादन देणाऱ्या, चांगली रोगप्रतिकारशक्ती असलेल्या, अवर्षण अ, अवर्षण व अतिवृष्टी अशा बिकट हवामान परिस्थितीला तोंड देऊ शकणाऱ्या, चांगल्या चवीच्या, जास्त पोषणमूल्य असलेले वाण, औषधी गुणधर्म असलेल्या अशा विविध जाती वाणाची निवड केली. पिकाच्या बहुतांश जाती सरळ जाती होत्या. म्हणजेच एका हंगामात लागवड केलेल्या पिकापासून मिळणाऱ्या बियाणाचा वापर दुसऱ्या वर्षी लागवडीसाठी करत होते. त्यामुळे शेतकरी बियाणाच्या बाबतीत स्वावलंबी होता. पारंपरिक बियाणे स्थानिक परिस्थितीला पूरक असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या प्रकारे असते. स्थानिक वातावरणात चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादनाची हमी या बियाणापासून मिळते. उत्पादित मालामध्ये चांगले पोषक तत्व असल्यामुळे ते आरोग्यवर्धक असून पोषक गुणधर्म व चव असल्यामुळे ग्राहकाची सुद्धा चांगली मागणी आहे. पारंपरिक बियाणे संवर्धनाची कार्यप्रक्रिया ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने 2002 मध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कृषी जैवविविधतेचं सर्वेक्षण व अन्न साखळी याचा अभ्यास केला. त्यातून असं लक्षात आलंय की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भाताच्या अनेक वाणं होती. त्यामध्ये प्रामुख्याने 240 प्रजातीचे नावे आम्हाला मिळाली. त्यातून 48 वाणाचे फक्त नमुने मिळाले. बाकीच्या वाणं संपुष्टात आलेली होती आणि काही वाणे लुप्त झालेली आहेत. या बाबतीत संस्थेने 2014 ते 2020 मध्ये महाराष्ट्र जनुककोश कार्यक्रम भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात 7 तालुक्यामध्ये 64 गावात पारंपरिक वाणाचे शोध, शेतकऱ्यांच्या शेतावर स्वस्तळी उत्पादन व संरक्षण, बियाणाचे शुद्धीकरण व वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्याद्वारे बियाणे निर्मिती करण्यात आली. तसेच रानभाज्या, रानकंद यांची महिलांच्या सहभागाने 32 प्रकारच्या रानभाज्या, 12 प्रकारचे रानकंद, 11 प्रकारचे रानफळं, परसबाग लागवडीमध्ये 42 महिला पारंगत झाल्या. चांगले पोषण आहाराचा वारसा टिकवण्याकरिता 12 पारंपरिक तालुकास्तरीय पक्वान्न स्पर्धा व बियाणे प्रदर्शन मध्ये 1700 महिलांनी सहभाग घेतला. 36 गावात जैवविविधता व्यवस्थापन समित्या सक्षमीकरणाचे कार्यक्रम संस्थेने केले. 12 जैवविविधता रजिस्टर पूर्ण झालेत व त्यांच्या पुढाकाराने गावातील जैवविविधता संवर्धन व संगोपनाचे कार्य सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना वैज्ञानिक पद्धतीने 18 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांनी निवड पद्धतीने शोधले आहेत. बियाणाची गुणवत्ता व बीजोत्पादन व साठवण पद्धती व विक्री करून बियाणे बँक निर्मिती शेतकऱ्यांनी केलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमधून
पारंपरिक बियाणे संवर्धनाचा प्रयोग एक मॉडेल तयार केलेला आहे. त्या मॉडेलमध्ये प्रामुख्याने कुठल्याही पातळीवर पारंपरिक बियाणाची कार्यप्रक्रिया जर करायची असेल तर पहिला टप्पा येतो गावाची निवड. सहभागी सर्वेक्षण अ, म्हणजे लोकांच्या सहभागातून अ, स- अ, कुठकुठले बियाणे होते, कोणकोणते गुणधर्म त्यामध्ये आहेत, वैयक्तिक मुलाखती घेऊन ते सहभागी सर्वेक्षण पूर्ण करण्याची प्रक्रिया असते. प्राथमिक स्रोतातून डेटा संकलन करून नंतर बियाणे नमुने संकलन करणे. संस्था स्तरावर सेंट्रल बँक बीज बँक तयार करणे. शेतकरी यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेणे व सहभागी बियाणे निवड. सामूहिक पातळीवर बियाणे बँक स्थापन करणे. सामूहिक पातळीवर बियाणे उत्पादनाची त्याद्वारे प्रक्रिया सुरू होते व बियाणाची आदान प्रदान व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. या या प्रक्रियेमधून असं लक्षात आलं की स्थानिक पातळीवर लोकांना वेगळं अनुभव आहेत, त्यांच्याकडे वेगळं ज्ञान आहे, त्यांची कार्यप्रक्रिया त्यांच्याकडे आहे, पण त्याच्या ज्ञानाला वैज्ञानिक पद्धतीने जोड देऊन आपण कार्य करण्याची गरज आहे. पारंपरिक बियाणामध्ये अ, आज अ, वातावरण बदलाच्या कार्यप्रक्रियेमध्ये विशेष महत्त्व आहे. म्हणून शासनाने, सामाजिक संस्थांनी व ग्राहकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन आपल्या भूमिका करण्याची खूप गरज आहे. अ, त्यामध्ये सर्वप्रथम शेतीमध्ये केवळ तंत्रज्ञान नाही, तर खऱ्या अर्थाने तार्किक विचार करण्याची गरज आज दिसत आहे. पारंपरिक बियाणे व्यापक चळवळ निर्मितीची गरज आहे. त्यासाठी शासनाने पाठबळ पाठबळ देण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांच्या भूमिका व ग्राहकाच्या भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामुदायिक बियाणे बँक बळकट करणे आणि त्याची नेटवर्किंग करणे. कौशल्य कौशल्य शेतकऱ्यांची फळी निर्माण करून सामुदायिक अ, विविध पिकांच्या योग्य पारंपरिक बियाण्याचा विस्तार करणे. त्यानुसार बियाणाच्या उत्पादनात सुधारणा करणे. त्या व विपणन आणि मूल्य संवर्धन करण्याची गरज आहे. विविध भागामध्ये जैवविविधतेचे संरक्षण आणि PPVR, FRI, FRI कायदा व विविध कायद्याबद्दल समाजाची जागरूकता वाढवण्याची गरज आहे. शासनाने महत्त्वपूर्ण कायदे तयार केलेले आहेत, पण प्रत्यक्षात त्या कायद्याची जमिनी स्तरावर नीट अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यापक चळवळीची गरज आहे. कृषी जैवविविधतेचे संवर्धन व बियाणाचे स्वावलंबन केल्याने आज या आपल्याला बियाणामध्ये शेतकऱ्याला स्वावलंबनाची प्रक्रिया निश्चित राहू शकेल. आज प्रामुख्याने शेती ही बियाणाच्या बाबतीत परावलंबी झालेली आहे. म्हणून मला अशी विनंती आहे की पारंपरिक बियाणं आज या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये एक महत्त्वाचा घटक असू शकते आणि त्याला शुद्धीकरण क्वालिटी गुणधर्म असण्याची खूप गरज आहे. आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या परिसरामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण बियाणं आहेत. जसं उदाहरण, आमच्याकडे काळी कमू नावाची एक व्हेरायटी आहे. त्या व्हेरायटीमध्ये लोहतत्व मोठ्या प्रमाणात आहे, झिंक मोठ्या प्रमाणात आहे आणि कॅल्शियमची पण इतर याच्यामध्ये घटक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्याची लायब्ररी टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं आम्हाला
की हे एक महत्त्वपूर्ण व्हेरायटी हिला लुप्त न होऊ देता त्याला समाजाकडे घेऊन जाण्याची गरज आहे. त्या व्हेरायटीपासून निश्चितच खूप पारंपरिक पण उपयोग लोक करत होते, की याला सेंटेड असल्यामुळे याच्या विशेष लाया तयार करत होते. यांची हाईट 6 फूट असल्यामुळे याचे बंद तयार करत होते आणि त्या बंधापासून आपल्या विविध म्हणजे धान बांधणीच्या करता विशेष उपयोग होत होता. काही लोक यांना घरावर झोपड्यावर छप म्हणजे पावसाच्या संरक्षणासाठी त्याचा त्याची जे तणस होती ती वापर करीत होते. आता याला अ, या व्हेरायटीला खूप औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला समाजाकडे घेऊन जाणे आणि या परिस्थितीला चांगला प्रभावी अ, अन्न साखळी निर्माण करण्यासाठी जे ग्रामीण भागामध्ये आदिवासी, अ, दलित आणि महिला यांच्या भुकेची गरज आणि पोषक तत्व व अन्नाची गरज पूर्ण करण्याची ही जबाबदारी महत्त्वाची आहे. निश्चितच या बियाणामुळे तो आपल्याला फायदा होऊ शकेल. धन्यवाद. सहभागी बियाणे आणि विविधता याकरिता शेतकरी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पद्धती वापरतात. म्हणून जर ते धान्य खाण्याच्या स्वरूपात चांगलं आहे का? सोबत चाऱ्यासाठी विशिष्ट बियाणं आहेत त्याची सुद्धा निवड करत असतात. ज्या पिकांना टिलरिंगची क्षमता जास्त आहे त्या टिलरिंग करता अ, असलेले बियाणाला मान्यता देतात. तसंच कीटक आणि रोग प्रतिकार क्षमता जास्त असलेल्या अ, बियाणाला निवडतात. लॉजिंग व संवेदनशील असलेल्या बियाणाची निवड केली जाते. जमिनीची अनुकूलता व पीक कालावधी म्हणजे मध्यम कालावधीचे कुठल्या कमी कालावधीचे जसं साठी नावाची व्हेरायटी आहे ती 60 दिवसात येत असते. पण का आपलं काळी कमो आहे ही 150 ते 160 दिवसाची व्हेरायटी आहे. असं किंवा मध्यम हिरानक्की व्हेरायटी आहे ती 120 ते 130 जातीची आहे. अशा जात कार्यप्रक्रियेअंतर्गत शेतकरी आपल्या गरजा पूर्ण करीत असतात. स या गरजा पूर्ण केल्यानंतर जे बियाणं संवर्धनाची गावामध्ये एक समिती स्थापन करून प्रत्येक गावात 2 शेतकऱ्याचा समावेश करून त्यांची त्यांच्याद्वारे बियाणाच्या आदान-प्रदान व व्यवस्थापनाचे कार्यपद्धती निश्चित केली जाते. बियाणे संवर्धन समितीला बियाणे पुरवण्याचे अधिकार आहेत. बी-एस-बी बियाणाच्या शुद्धतेची काळजी घेत असते. गट व गावामध्ये बियाणाचे एक्सचेंज करण्याची कार्यप्रक्रिया करीत असते. बियाणे सुधारण्याचा कार्यक्रम करण्यासाठी विशेष लोकांचं असं मत झालेलं होतं, की स्थानिक पारंपरिक बियाणे उत्पादन देत नाही. परंतु आम्ही जेव्हा एक वेगळं अनुभव घेतलं, की पारंपरिक बियाणांना एस-आर-आय पद्धतीने, श्री पद्धतीने लागवड केली, तर त्याच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे बियाणे निवड व संस्कार करणे, योग्य पद्धतीने रोप वाटिका तयार करणे, कमी कालावधीमध्ये 10 दिवसाची रोप लावणी करणे व सेंद्रिय खताचा वापर करणे आणि अ, पाणी पाण्याचा ताण देणे, विडिंग करणे व व कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता अ, आपल्या अर्क तयार करून त्यात रोगकीड जर आलीच तर निंबोळी अर्क यासारख्या प्रक्रिया करणे आणि या सगळ्या प्रक्रियेकरता शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते आणि त्या पद्धतीने शेतकरी आपलं बीज शुद्धीकरणाची कार्यप्रक्रिया करते.
या सगळ्या प्रक्रियेमधून आम्हाला असं लक्षात आले आहे, की पारंपरिक बियाणे, सेंद्रिय खते, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर केल्याने शेतीवरचा खर्च कमी झालेला आहे. जमिनीमध्ये जमिनीत सूक्ष्म जीवाणू संख्येत वाढ होऊन जमिनीची गुणवत्ता वाढ होताना आम्हाला दिसलेली आहे. गांडूळ व सूक्ष्म जीवाणूचे नैसर्गिक संसाधनाचा योग्य उपयोग होऊन पर्यावरण संतुलनास मदत झालेली आहे. कमी पाणी असलेल्या धानाला अधिक फुटव्याची व्याप्ती वाढलेली आहे. मुळे अधिक खोल गेल्यामुळे पाण्याचा ताण सोसतात व सूर्यप्रकाश, कमी पाणी, मुळांना हवा या योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ होते. एका रोपाला 25 ते 45 फुटवे आम्हाला या पारंपरिक व्हेरायटीमध्ये दिसलेले आहे. म्हणून या कार्यप्रक्रियेमध्ये अंतर्गत पारंपरिक बियाणे जो आरोप होता की या बियाणाचे उत्पादन कमी येते, पण आपल्याला माहीत असेल की पूर्वीसुद्धा अनेक जागतिक आपल्या भारतामध्ये अशा काही व्हेरायट्या होत्या की त्या विक्रमी उत्पादन देणाऱ्या होत्या आणि त्या त्या उत्पादन देत देत होत्या, पण त्याला आम्ही संगोपन करण्याची गरज न पाहता आम्ही वेगवेगळ्या बियाणाकडे वळलो, संकरित बियाणाकडे वळलो. म्हणून मग निश्चितच आमची जैवविविधता धोक्यात आलेली आहे. यामुळे आपल्याला समाजाला प्रेरणा देण्यासाठी, ज्ञान व हस्तांतरण करण्यासाठी काही फील्ड दिवस म्हणजे पेरणी, प्रत्यारोपण व काढणी, फील्ड प्रशिक्षण आणि ग्रामीण स्तरावर बियाणे प्रदर्शनी, शेतकरी युवा महिलांच्या क्षमता विकास करून आपल्याला त्यांच्या ज्ञाननिर्माण व हस्तांतरणाच्या कार्यप्रक्रिया करता येतात. विविध पीक विविधता प्रदर्शन आणि जागरूकता करण्यासाठी आपल्याला महिलांकरिता पाक स्पर्धा, व्यंजन स्पर्धा आणि शेतकऱ्यांकरता पारंपरिक बियाणे प्रदर्शनी व कृषी जैवविविधतेच्या प्रदर्शनी व आयोजनाची खूप गरज आहे. या त्यातून समूहाचं मत तयार होतो. निश्चितच त्यामुळे आपल्याला असं लक्षात येते की पारंपरिक बियाणं निश्चितच समाजाला चांगले अन्न देऊ शकते, चांगली जैवविविधता टिकवण्यास मदत होऊ शकते आणि गरिबांना, छोट्या शेतकऱ्यांना निश्चितच ही पारंपरिक बियाणं महत्त्वाची होऊ शकतात, असं मला वाटते. सोबतच जंगली खाद्य संसाधने खूप महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांना त्यांचे कंद, फळे, रानभाज्या याचं संगोपन करून त्यामधले औषधी गुणधर्म व पोषण आहारासाठी खूप महत्त्वाचा उपयोग आपल्याला करता येईल. म्हणून मग त्यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला एक विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे. जे रेनफेड एरिया आहे त्या एरियामध्ये जल, जंगल आणि जमीन याचा सहसंबंध आहे आणि जनावर या स्थानिक जनावर निश्चितच या शेतीला पूरक व्यवस्था निर्माण करू शकतात आणि त्यांच्या संगोपनाची कार्यप्रक्रिया आपल्याला करण्याची गरज आहे. जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांना आपल्या नियोजनाची गरज आहे. त्यांनी निश्चित पंचवार्षिक आराखडा तयार करून शासनाने त्यांना आपल्या गावातील जैवविविधता संगोपनाची दिशा करण्यासाठी आर्थिक सपोर्ट देण्याची गरज आहे. आज ज्या जैविकता समित्या स्थापन झालेल्या आहेत फक्त कागदावर दिसत आहेत, तर त्याला निश्चितच एक विजनच्या पातळीवर पाहण्याची आज आपल्याला गरज दिसते आहे. आणि त्याला शेतकऱ्यांनी जर अशा पद्धतीने आणि विशेष बियाणं
निवड केली असेल, शोधलं असेल, तर त्याला आपण निश्चित शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणं नोंद करण्याचे कायदे आलेले आहेत. 2002 कायदा आहे. त्या अंतर्गत आपल्या बियाणाचं नोंदणी करून आपले हक्क प्राप्त करू शकतो. आणि सोबतच जीन बँकेमध्ये अ, समाजाने वेगवेगळ्या पातळीवर शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या विविध बियाणे आहेत. त्या प लोकांच्या उपयोगाच्या निश्चितच आणता येतील. तर राष्ट्रीय बीज बँकेअंतर्गत काही भागामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बियाणं देऊन त्यांचे अ, प्रयोग वैज्ञानिक करण्याची गरज आता आपल्याला दिसत आहे. स्थानिक पोषण आहार व पद्धतीला विशेष लक्ष देऊन त्याच्या नोंदी करण्याच्या गरज आहे. त्यांच्या विशेष गुणधर्माची ओळख समाज माध्यमाकडे व प्रसार माध्यमाकडे आणण्याची आज गरज आपल्याला दिसत आहे. यामुळे आपल्याला निश्चितच वेगळी व्यवस्था व आहार व्यवस्था आपल्याला उभी करण्यास खूप मदत होईल. या या प्रक्रियेमध्ये आपल्या भागात, आपल्या विशेष परिसरामध्ये जर विशेष गुणधर्म असलेले जर बियाणं असतील किंवा कृषी जैविकता असेल, त्याला शासनाने तालुका पातळीवर विशेष पॅकेज, विशेष धोरण आखून तिथलं जैवविविधता केंद्र उभं करण्यास गावाला प्रोत्साहित व समाजाला प्रोत्साहित करण्याची गरज खूप दिसत आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या परिसरात निश्चितच कृषी जैवविविधतेची कार्यप्रक्रिया मजबूत करून आपल्याला पुढच्या भविष्यात सामूहिक अन्न सुरक्षा या पलीकडे अ, संतुलित आहार व पर्यावरणास निश्चितच आपण मदत करू व अ, भुकेचे उच्चाटन करण्यासाठी या पारंपरिक बियाणामध्ये एक वेगळी क्षमता आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मानसिक तयारी करून अ, शासनाच्या पुढाकाराने व लोकांच्या पुढाकाराने बियाणे सक्षमीकरण, बियाणे अ, व्यवस्था मजबूत करून आपल्याला निश्चित शेती व्यवस्थेमध्ये बियाणे ग्राम पातळीवर स्वावलंबन करता येऊ शकते.